सोलापूर विधान परिषदेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आलाय। निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी हा निर्णय दिलाय। फत्तेपूरकर यांच्या अर्जात सूचक म्हणून उल्लेख असलेल्या नागेश भोसले यांनी छाननीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करत अर्जावर सही आपली नसल्याचा दावा केला। हा दावा ग्राह्य धरत काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज अवैध ठरवत बाद करण्यात आला। दरम्यान भाजपने प्रचंड दबाव आणल्यानंच सूचकानं ऐनवेळी सही आपली नसल्याचा दावा केलाय। वास्तवात ही सही नागेश भोसले यांचीच असून त्याची तपासणी करण्यात यावी यासाठी आम्ही कोर्टात जाऊ अशी प्रतिक्रिया बाद झालेले काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी दिली। मात्र सूचकानं प्रतिज्ञापत्र दत्त केलेल्या आरोपामुळे अर्ज बाद झाल्यानं काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे। मी कोणाचे पैसे घेत नसतो। मी पैसे पुरवणारा माणूस आहे, मी पैसे घेणारा माणूस नाही। बर, म्हणजे तुमच्यावर होणारा आरोप चुकीचा होता चुकीचं आहे। आणि कुणी किडनॅप वगैरे केलं नव्हतं? काय नाही काय नाही। मग तुम्ही हे ज्यावेळी पाठिंबा म्हणजे तुमची सही खोटी आहे म्हणून सांगितलं त्यावेळेला नेमकं पालकमंत्र्यांनी वगैरे तुमचे संपर्कात होते का? नाही नाही अजिबात नाही। बर, मग मी डायरेक्ट मला असं कळलं अशी आहे। मग आम्ही गेलो डायरेक्ट तिथं अर्ज केला, वकील दिला आणि अपडेट करून दिलं। बर, म्हणजे पालकमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी काही संपर्क साधला नव्हता? नाही साधला नाही। आज माझ्यासाठी नाही, माझे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माझे नेते प्रणिताई शिंदे साहेब आणि माझ्यावरती ज्या काँग्रेस मंडळींनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली होती, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ असतील, उद्धवसाहेब ठाकरे, या सगळ्यांसाठी मला आज खेद व्यक्त करतो की माझ्या हातनं ही नागेश भोसलेंची स्वाक्षरीच घ्यायला नको होती मी, असं वाटतं मला आता। विश्वासाने मी त्यांची स्वाक्षरी घेतली आणि त्यांनी हे असं माझ्या गद्दारी केली। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आफताब, काय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते तर आपण पाहिले ऐकले, आता यापुढे काँग्रेसची काय भूमिका आहे आणि विधान परिषदेमध्ये आता टफ फाईट कशी असेल? प्रज्ञा, खरं तर सोलापूरमध्ये काल विधान परिषदेच्या या अर्जछाननी दरम्यान अतिशय नाट्यमय अशा घडामोडी एकंदरीत घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाला। स्वाक्षरी नाट्य जे ते दिवसभरामध्ये घडलेलं होतं। त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं कालच सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आज काँग्रेस जी आहे ती कालच्या ज्या अर्ज बाद ठरल्याची प्रत आहे ती मिळवून उच्च न्यायालयामध्ये धाव घेते का हे देखील पाहावं लागणार आहे। कारण नागेश भोसले यांनी सांगितलेलं आहे, प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केलेलं आहे की आपली ती सहीच नव्हती। तर दुसरीकडे आदित्य फत्तेपूरकर यांचं असं म्हणणं आहे ती सही त्यांचीच आहे, त्याची फॉरेन्सिक तपासणी झाली पाहिजे, त्या अर्जाच्या सहीची हस्ताक्षर त्याची तपासले गेले पाहिजेत, यासाठी ते आज उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। काँग्रेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उच्च न्यायालयामध्ये आज धाव घेते का आणि त्याचा परिणाम या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेवरती होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडं आत्ता भाजपचं लढाई जे ते संख्याबळानुसार एकतर्फी आधीच होती, मात्र त्यांच्यासमोर अजूनही जवळपास 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यापैकी जवळपास 3 उमेदवार हे महाविकास आघाडीच्या संबंधातले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार यशवंत देशमुख हे स्वतः रिंगणात आहेत, तर उद्धव ठाकरे गटाचे 2 उमेदवार आहेत। तर उत्तम जानकर जे आमदार आहेत त्यांचे सुपुत्र हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। या सगळ्यांचं आव्हान भाजपसमोर असणार आहे। त्यामुळे भाजप एकीकडं ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळं प्रयत्न करत असताना महाविकास आघाडीच्या या उमेदवारांना महाविकास आघाडी आता काँग्रेसचा अधिकृत उमेदवार बाजानंतर कोणाला पाठिंबा देते का हे देखील पाहावं लागणार आहे। आज दिवसभरामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे असतील, राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, हे सगळे नेमके काय भूमिका घेतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे भाजपसमोर महायुतीतले काही मित्रपक्षातले अपक्ष म्हणून उभे असलेले नेते देखील आहेत, त्यांचं बंड थोपटण्याचं एक मोठं आव्हान देखील भाजपसमोर असणार आहे। त्यामुळं आज दिवसभरामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात, महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देते, काँग्रेस न्यायालयामध्ये धाव घेते का आणि महायुतीमधले जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं बंड थोपटण्यामध्ये भाजप यशस्वी ठरते का हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।